नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सावळी विहीर खुर्दच्या विकास कामांचा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडून सखोल आढावा. पशुवैद्यकीय महाविद्यालय व MIDC परिसराची प्रत्यक्ष पाहणी. सावळी विहीर खुर्द येथे सुरू असलेल्या शैक्षणिक, औद्योगिक आणि पायाभूत विकास कामांना अधिक गती देण्याच्या उद्देशाने भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सोमवारी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीपासून ते MIDC परिसरातील रस्ते, गटार, पाणीपुरवठा, पंपिंग स्टेशन, बांधकाम सुरू असलेल्या ITI महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी तसेच अन्य मूलभूत सुविधांपर्यंत प्रत्येक कामाचा त्यांनी बारकाईने आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी, अभियंते, ठेकेदार आणि ग्रामस्थांसमवेत विकास कामाबाबत विस्तृत चर्चा करत कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्वप्रथम डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सावळी विहीर खुर्द येथे उभारण्यात येत असलेल्या राज्यातील महत्त्वाकांक्षी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कामाची पाहणी केली. पशुवैद्यकीय शिक्षण आणि संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून पशुसंवर्धन क्षेत्रालाही नवी दिशा मिळणार आहे. महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे काम, विविध शैक्षणिक विभाग, प्रयोगशाळा, प्रशासकीय इमारत, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तसेच इतर पूरक बांधकामाची प्रगती त्यांनी प्रत्यक्ष पाहून अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार साहित्याचा वापर झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तेशी तडजोड होता कामा नये. प्रत्येक काम तांत्रिक निकषानुसार आणि नियोजित वेळेत पूर्ण झाले पाहिजे अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या. पाहणी दरम्यान काही ठिकाणी आवश्यक सुधारणा सुचवत त्या तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. भविष्यात हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्याशी संबंधित असलेल्या या प्रकल्पात प्रत्येक बाब उच्च दर्जाची असणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. यानंतर डॉक्टर विखे पाटील यांनी MIDC परिसरात सुरू असलेल्या ITI महाविद्यालयाच्या इमारत बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. औद्योगिक क्षेत्राच्या वाढत्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आधुनिक तांत्रिक शिक्षणाची आवश्यकता असून या ITI महाविद्यालयामुळे परिसरातील युवकांना दर्जेदार कौशल्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळून उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी इमारतीच्या बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेत गुणवत्तेबाबत आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या. त्यानंतर डॉक्टर विखे पाटील यांनी MIDC परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी उभारण्यात आलेल्या पंपिंग स्टेशनची पाहणी केली. औद्योगिक विकासासाठी सातत्यपूर्ण आणि पुरेसा पाणीपुरवठा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी पंपिंग स्टेशनची कार्यक्षमता, यंत्रसामग्रीची स्थिती, भविष्यातील पाण्याची गरज आणि देखभाल व्यवस्थेचा आढावा घेतला. उद्योगांना कोणत्याही परिस्थितीत पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यानंतर डॉक्टर विखे पाटील यांनी ग्रामस्थ व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह सावळी विहीर खुर्द MIDCची परिसराची सविस्तर पाहणी केली. औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते, गटार व्यवस्था, सांडपाणी निचरा, स्वच्छता, अतिक्रमण, वीज, पाणी पुरवठा आणि इतर मूलभूत सुविधांचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. अनेक ठिकाणी रस्त्याची दुरावस्था, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या तसेच गटार व्यवस्थेतील त्रुटी निदर्शनास आल्या. ग्रामस्थांनी विविध अडचणी मांडत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, अभियंते, ठेकेदार, ग्रामस्थ आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, शिर्डी.
ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.